जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. नमस्कार प्रेमळ भक्तांनो. जे भक्त आजचा व्हिडिओ बघत आहेत त्या भक्तांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत हीच ईश्वर चरणी प्रार्थना आहे. तुम्ही जीवनामध्ये आनंदी राहू दे. तुमच्या जीवनात चांगल्या गोष्टी घडू दे. तुमच्या मनातील चांगल्या इच्छा लवकरच पूर्ण होऊ देत. परमेश्वर तुम्हाला साक्षात दर्शन देऊ देत. तुमच्या ज्या काही मनात असलेल्या आठवणी आहेत त्या आठवणींना उजाळा मिळू दे. आनंदाचे क्षण तुमच्या जीवनात येऊ दे. तुम्ही ज्या गोष्टीचा मनापासून विचार करत आहात ती गोष्ट साक्षात तुमच्या समोर प्रगट होऊ देत. हीच परमेश्वराकडे मागणी आहे. आपण किती आनंदी आहोत यापेक्षा आपल्यामुळे किती लोक आनंदी आहेत हे महत्त्वाचं असतं. कारण जेव्हा आपण दुसऱ्यांना आनंदी ठेवतो तेव्हा ते आपल्याला आशीर्वाद देत असतात आणि या आशीर्वादांमुळे आपल्या जीवनात चांगल्या गोष्टी घडत असतात. तुमचं मन जर निर्मळ असेल तर सर्व आशीर्वादांचा लाभ तुम्हाला नक्की होतो. म्हणून जीवनात कितीही काहीही करा परंतु लोकांचे आशीर्वाद नक्की कमवा. जसं तुम्ही इतरांसोबत करणार आहे तसंच देव तुम्हाला देणार आहे. तुम्ही इतरांना मदत केली तर तुमच्यावरती कधीच संकट येणार नाही आणि संकट आलं तरी देव साक्षात तुमच्या मदतीसाठी धावून येतील. जेव्हा तुम्ही दुसऱ्याच्या डोळ्यातील अश्रू पुसणार आहे तेव्हा तुमच्या डोळ्यात देव कधीच अश्रू येऊ देणार नाही आणि जरी अश्रू आले तरी देव ते स्वतः पुसतील. म्हणून परमेश्वराची ही शक्ती सदैव आपल्यासोबत आहे. आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. जे भक्त आपल्या चॅनलवर नवीन आहेत त्यांनी लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आजचा हा महत्त्वाचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आज माणसाला काहीतरी गर्व चढला आहे. माणसाला असं वाटतं की मला कोणाची गरज नाही, मला कोणाच्या पाया पडण्याची गरज नाही. परंतु लक्षात घ्या, जर आपण माणुसकी धरली, आपण माणुसकीच्या नात्याने गोरगरीब लोकांना मदत केली, माणुसकीच्या नात्याने दुसऱ्याचा आनंद द्विगुणित केला तर देव आपल्यावरती नक्की प्रसन्न होतील. परंतु आपल्याला असं वाटतं की दुसऱ्याला मदत केल्याने आपण लहान होऊ. आपण लहान नाही होणार तर आपण मोठं होऊ. आपलं मन जेवढं मोठं असेल तेवढंच आपलं आयुष्य आनंदाने भरेल. परंतु माणसाचं मन आजकाल छोटं होत चाललं आहे. त्याला काही गोष्टींची लाज वाटते. देवाचं नाव घ्यायची सुद्धा काही लोकांना भीती वाटते. नको, मला कोणी देवाची भक्ती करताना पाहिलं, मला कोणी देवाचं नाव घेताना पाहिलं तर लोक मला नाव ठेवतील, अशी अनेक लोकांच्या मनामध्ये एक भीती आहे. परंतु जर तुम्हाला माहीत आहे तुम्ही चांगलं काम करत आहात तर तुम्हाला घाबरण्याची गरज नाही. जर तुम्हाला माहीत आहे की तुम्ही कोणाचं वाईट करत नाही तर तुम्हाला घाबरायची गरज नाही. घाबरायची गरज चोराला असते. घाबरायची गरज जो चुकीचं काम करतो त्या व्यक्तीला असते, भ्रष्टाचारी लोकांना असते. आपण ना कोणाचा 1 रुपया घेणार आहोत ना देणार आहोत. आपण ना कोणाचं वाईट करणार आहोत ना कोणाची चोरी करणार आहोत. म्हणून आपल्याला कधीच घाबरायची गरज नाही. जेव्हा तुम्ही आयुष्यामध्ये चांगलं काम कराल तेव्हा ते चांगलं काम अडवण्यासाठी अनेक लोक प्रयत्न करतील. परंतु तुम्ही मागे हटू नका. तुमचं ध्येय जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत मागे फिरण्याचा विचारही करू नका. देवाची प्रचंड शक्ती तुमच्यासोबत आहे. देवाचे अनेक आशीर्वाद तुमच्यासोबत आहेत. देवाची ही शक्ती सदैव तुमचं रक्षण करत आहे. कमेंट्स बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ टाईप करा. बाळांनो, देवाचे हे विचार जो भक्त आज ऐकत आहे त्याच्या जीवनामध्ये खूप चांगली गोष्ट घडणार आहे. असं समजू नका की जीवनामध्ये काही खरं नाही, सर्व काही खरं आहे. फक्त स्वामींचा भक्त असायला हवं. जो स्वामींचा भक्त आहे त्याला माहीत आहे की जेव्हा स्वामी चमत्कार दाखवतात तेव्हा काय घडतं. जी गोष्ट अशक्य असते ती सुद्धा शक्य करतात. ते म्हणजे आपले स्वामी समर्थ महाराज. म्हणून असा विचार करू नका की ह्या छोट्या छोट्या कामांनी काही होणार नाही. हो, तुमच्या या छोट्या छोट्या कामांमुळे तुमच्या पुण्यामध्ये भर पडणार आहे आणि तुमच्या कर्माचं फळ तुम्हाला मिळणार आहे. तुम्ही केलेली कोणालाही 5-10 रुपयाची मदत देखील तुमच्या जीवनात मोठा आनंद घेऊन येणार असते. तुमच्यामुळे कोणाच्या डोळ्यातील अश्रू तुम्ही पुसत असाल, त्याच्या दुःखामध्ये सामील होत असाल, तुमच्यामुळे त्याला आनंद मिळत असेल तर तुम्ही खूप पुण्यवान आहात. देव याची दखल नक्की घेतात. असं समजू नका की देव याची दखल घेत नाहीत.
जर तुमचं मन साफ असेल, तुम्ही चांगल्या गोष्टी नेहमी करत असाल, चांगल्या गोष्टींना सपोर्ट करत असाल, तर देव तुम्हाला सपोर्ट करतील. परंतु आपण जे वाईट मित्र आहेत त्यांची संगत धरतो, जे वाईट लोक आहेत त्यांची संगत धरतो. वाईट लोकांची संगत धरण्यापेक्षा स्वामी भक्तांची संगत धरा. जे स्वामी तुम्हाला आपल्या माऊलीप्रमाणे आहेत, त्या स्वामींचं नाव घेण्यामध्ये कसली शरम नाही. कोणासमोरही तुम्ही बिनधास्तपणे श्री स्वामी समर्थ महाराजांचं नाव घेऊ शकता. एवढे शक्तिशाली तुम्हाला बनायचं आहे. लोक तुम्हाला नावं नाही ठेवणार, तर लोक तुमच्याकडे येणार आहेत. एवढं मोठं तुम्हाला बनायचं आहे. स्वामींची ही प्रेरणा आपल्याला रोज मिळत आहे. स्वामींचे हे सकारात्मक विचार जेव्हा आपल्या कानी पडतात, तेव्हा आपल्या मनामध्ये एक वेगळी ऊर्जा निर्माण होते. आपला दिवस आनंदित जातो. आपल्या जीवनात जरी कोणतं संकट आलं, तर ते संकट सोडवण्याची आयडिया आपल्या डोक्यामध्ये निर्माण होते. कारण आपण स्वामी समर्थांचा संदेश ऐकलेला असतो. हा संदेश जो भक्त रोज ऐकतो, त्याच्या मनामध्ये काहीतरी पॉझिटिव्ह थॉट्स नक्की तयार होतात, सकारात्मक विचार तयार होतात आणि हे विचार तुमच्या ध्येयाच्या शिखरापर्यंत तुम्हाला घेऊन जात असतात. जशी आपल्या शरीराला अन्नाची, पाण्याची गरज आहे, तशीच आपल्या मनाला, आपल्या मेंदूला चांगल्या विचारांची, पॉझिटिव्ह विचारांची, सकारात्मक विचारांची गरज असते. आणि हे विचार आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करत आहोत. तुम्हाला असं वाटत असेल की हे ऐकल्याने काहीच होणार नाही. जेव्हा आपल्या जीवनामध्ये कोणीतरी काहीतरी दोन चांगल्या ओळी सांगतं, तेव्हा आपण जर त्या शांत चित्तेने ऐकला, तर त्या गोष्टींचा फायदा आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये केव्हा ना केव्हा होतच असतो. आपण शाळेमध्ये जे शिकलो त्याचा फायदा आज आपल्याला होत आहे. आपल्याला आकडेमोड येत आहे, गणित येत आहे, हिशोब येत आहे. याचं कारण आपण शाळेमध्ये गेलो, गणित शिकलो. आपल्या जीवनामध्ये जेव्हा आपण काहीतरी शिकतो, काहीतरी ऐकतो, तेव्हा त्याचा फायदा आपल्याला कुठे ना कुठे होत असतो. जसे आपले शाळेतील शिक्षक आपल्याला चांगलं मार्गदर्शन करत होते की तुम्ही जीवनामध्ये पुढे जा, मोठं व्हा. परंतु आपण त्यावेळेस ऐकलं नाही. ज्यांनी ऐकलं ते आज खूप मोठे झाले आहेत, आणि ज्यांनी ऐकलं नाही आज ते जास्त मोठे नाही, परंतु जीवनामध्ये थोडंफार कमवत आहेत. परंतु जेव्हा जर तुम्ही ते ऐकलं असतं, ते तुम्हाला तेव्हा समजलं असतं, तर जीवनात आज सगळेच पुढे असते. परंतु अजूनही वेळ गेली नाही. आपण आजही प्रयत्न करू शकतो आणि आयुष्यामध्ये आपलं ध्येय नक्की गाठू शकतो. जे लोक आजपर्यंत काही करू शकले नाही, त्यांना ही चांगली संधी आहे की तुम्ही आजही जीवनामध्ये काहीतरी चांगलं करू शकता. जेव्हा आपले मुलं बाळं आपल्या बरोबरचे होतील, तेव्हा ते आपल्याला विचारतील की तुम्ही काय केलं. तेव्हा आपल्याला सांगता येईल की बाळा, मी हे केलं, मी ते केलं. असं काहीतरी आपल्या जीवनामध्ये नक्की करायचं आहे, मोठं होऊन दाखवायचं आहे. आजचा हा संदेश तुमच्यासाठी खास काहीतरी शिकवणारा होता. तुम्हाला संदेश आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. आणि जे भक्त आपल्या चॅनलवर नवीन आहेत, ज्यांनी अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नाही, त्यांनी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.